नमस्कार, मी स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते। आज आपण कृष्णाचा पाळणा शिकणार आहे। हा पाळणा तर आता हे पहिल्यांदा आपण हे बनवणार आहे। नंतर आपण हे बघा, हा झोपाळा बनवणार आहे आणि ही ठुशीची डिझाईन मी तुम्हाला शिकवलेली आहे। ठुशी आता तुम्ही मध्ये काडी घालून बनवली तरी चालेल, किंवा मी सांगतेच तुम्हाला कशी बनवायची। आणि हे षटकोनचे आकार बनवलेले मी खाली लावण्यासाठी, हे षटकोनही तुम्हाला मी शिकवलेले आहे, पहिल्या व्हिडिओला शिकवलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या। तर या पाळण्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हे पांढरे 6 नंबरचे मणी आहेत। हे रंगीत 6 नंबरचे मणी घेतलेले आहे, चॉकलेटी आणि हिरवे। तर मी जांभळ्याच्या जागी हिरवे मणी वापरणार आहे इथे। आणि हे चॉकलेटी मणी आहेत 8 नंबरचे, हे पण 8 नंबरचे मणी आहेत। इथे घेतलेले आहे हे 6 नंबरचे गोल्डन आहे, आणि एक हा 10 नंबरचा मणी गोल्डन मणी आहे। आणि हा धागा आपल्याला पाळण्याच्या लढी हे अटकवण्यासाठी लागणार आहे तिथे। आणि हा नायलॉन धागा आपल्याला पूर्ण याला नायलॉन धागाच वापरणार आहे आपण। या काड्या याच्यामध्ये मी कशी ठुशीची डिझाईन बनवायची हे मी शिकवणार आहे तुम्हाला। आणि हे तार जे आहे, ही मी वरचे मणी जे लावले ते याच्याने लावले, आणि बाकी थोडी तार, कारण हे थोडं स्ट्रेट राहण्यासाठी मी हे तार लावलेली आहे। आणि ही सुई नेहमीप्रमाणे, ही कैची आपल्याला दोरा कट करायला लागते। तर करायची सुरुवात। आता ही सर्वात पहिले आपण ही डिझाईन बनवणार आहे, मी तुम्हाला सांगते। हे बघा, पहिले आपण 6 मणी घेणार आहे। ही डिझाईनही मी बरेचदा सांगितलेली आहे, बरेच व्हिडिओ मध्ये शिकवलेली आहे। हे बघा, हे याला 6 मणी ओढल्यानंतर आपण गाठ पाडायची आहे। ही बघा, अशी गाठ मारून घ्यायची। गाठ मारून पॅक करायचं। त्यानंतर आपण हे पुढचे मणी घेणार। अशी आताच मणी ओढणार आहे। हे बघा, आता पहिले 5 मणी ओढून घ्यायचे आहे, आणि हे 5 मणी ओढल्यानंतर हे बघा, ही डिझाईन, ही अशी डिझाईन तयार होणार आहे। तर आपल्याला आपल्याला आता मी बनवलेले आहे 11। तर तुम्हाला जर थोडा वरचा हे मोठा लागत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा बनवू शकता। तर तुम्हाला जर ह्या पहिल्या व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळून जातील, ठीक आहे। हे आता पूर्ण 11 तुम्हाला करायचे आहे, 11 राऊंड करायचे आहेत। एवढे 11 झाले की मग त्यानंतर आपल्याला पुढचे 10 करायचे आहेत। मी ही पट्टी, हे बघा, हे असं करून ठेवायचे। मी आता हे 11 बनवलेले आहेत, यापुढे आपल्याला 10 बनवायचे आहेत। ते कसे बनवायचे मी सांगते। हे बघा, हे 11 घर बनवलेले आहेत मी हे। आता मी तुम्हाला पुढचे कसे घ्यायचे, 10 बनवायचे आपल्याला आता पुढचे। हे बघा, हे 3 मणी घेतले मी। तुम्हाला एक एक मणी घेतला तरी चालणार, तुम्हाला एकदम 3 नाही घेता आले तर। आता आपल्याला 4 मणी ओढायचे आहे ह्याच्यामध्ये।
हे बघा मी 4 मणी होते. हे बघा ते 4 मणी घेऊन हे 2 मण्यातून काढायचंय आपल्याला. हा मणी सोडायचा कोपऱ्याचा आणि हा बघा हा मणी, हे 2 मणी घेतले, हे झाले 6. आता हे पुढचे 2 घेणार. तर आता आपल्याकडे 3 मणी आहे, 1 2 3, तर 3च मणी टाकायचे आपल्याला. ही अशी हा मणी घ्यायचा, हाचा आणि हे असं. आता हे 10 मणी 10 होतील हे घर. यानंतर इकडनं असंच आणून इकडच्या साईडला पण असंच बनवायचं आहे आपल्याला 10 घर. त्यानंतर मग पुढची डिझाईन मी तुम्हाला शिकवते. हे बघा आता हे तयार झालेलं आहे. आता हे पुढचे 2 मणी घेणार आहे. हे मधले 2 मणी घ्यायचे आहे. एक एक मणी घेतला तरी चालतो. हे बघा आता आपण 5 मणी ओढणार आहे, पण हे बघा 2 पांढरे राहतील त्याच्यात आणि 3 चॉकलेटी. हे बघा हा एक पांढरा. आता आपण याला असंच हे करून घेणार. हे बघा हे असं. आता हे वरती घ्यायचंय आपल्याला असंच. हा भाग असं घ्यायचंय. हा मणी आणि हा. आता इथे याच्यामध्ये आपण मणी ओढणार आहे 3 पांढरे. 3 पांढरे मणी ओढते. त्यानंतर एक गुलाबी मणी ओढायचा आहे आपल्याला. हे बघा हा एक आणि परत 3 पांढरे. पांढरे. आता याच मण्यातून आपण हे असं काढणार आहे. हे बघा हे अशा प्रकारे हे डिझाईन तयार होणार आहे. हे आपण जसं तोरण कसं तयार करतो त्या टाईप ते तयार होणार आहे असं. ठीक आहे. असं तुम्ही पूर्ण याला डिझाईन ते करायचं. आता हे पुढे कसं इकडे कसं न्यायचंय हेच दाखवते मी तुम्हाला. हे बघा या मण्यातून घ्यायचं, परत हा पांढरा, हे जे आहे हे 2 मणी याच्यातून घ्यायचंय. आता इथले पुढचे 2 मणी घ्यायचे, परत तसंच हे ओळायचं. हे जे केलंय ना आपण, 1 मणी पांढरा, 3 चॉकलेटी आणि 1 व्हाईट, असं करायचं. हे बघा हे गुलाबी मणी जे आहे हे लावायचे आहेत वरती आपल्याला. आणि ह्या तार आपण अशासाठी की बस स्ट्रेट राहण्यासाठी, पाण्याचं वजन पेलवलं पाहिजे त्यांनी म्हणून लावलेले आहेत. तर हे तार असे कसे लावलेले आहेत मी तुम्हाला दाखवते. हे बघा आता मी वरचे मणी कसे लावायचे हे तुम्हाला सांगते. हे सुद्धा म्हणजे सांगितलेलेच आहे बरेचदा, तुम्हाला माहितीच आहे. याला गाठ मारून घेऊ पहिले आपण.
एक्स्ट्रा दोरा कट करून घेऊ. एवढा थोडा राहिला तर चालतो, हा मण्यांमध्ये येऊन जातो. हे बघा असे. आता इथे हा मणी ओळायचा. हा मणी तुमच्याकडे अशी तार जर असेल तर त्या तारेमध्येच ओळायचे आहेत आपल्याला. मग त्यात सुई घालायची गरज पडत नाही, त्या तारेनेच डायरेक्ट लागतात ते. किंवा असे पण लावले तरी चालेल. हे बघा, हे असे मणी लावायचे. हे बघा, आपल्याला आता हे मणी लावले आपण. आता आपल्याला ना ही तार टाकायची आहे स्ट्रेट राहण्यासाठी. मधल्या ह्याच्यातही टाकायचेच आहे, पण इथे जे हे घेतलेलं आहे आपण, तर एवढ्या ह्याच्यातच मी दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा, अशी परत काढायची. ही तार तुम्हाला मार्केटमध्ये आपल्या मनी जेव्हा घ्यायला जातो तिथे मिळूनच जाते तार. हे बघा, अशी तार टाकायची आपल्याला. इथे जे हे केलेलं आहे इथून काढायची, परत इथे पूर्ण एका प्रत्येक याच्यातून घेऊन ही तार इथपर्यंत आणायची. पुन्हा इकडे घेऊन पुन्हा इकडनंही तशीच काढायची, नंतर इथे पॅक करायचे. ठीक आहे, तेव्हा ते मग असं स्ट्रेट राहतं, लूज नाही होत. ठीक आहे, मोठी तार घ्यायची. मोठी तार घेतली म्हणजे एका तारेमध्ये हे पूर्ण हे होऊन जाईल, तयार होऊन जाईल. हे बघा, आता मी तुम्हाला ठुशीची डिझाईन शिकवणार आहे. ठुशीची डिझाईन या आधी पण मी शिकवलेले आहेत. आता 4 मणी घेणार आहे मी. 4 मणी घेऊन ही इथे गाठ मारूया. हे बघा, आता हे पुढचे मणी. आता 3 मणी घ्यायचे आपल्याला. हे बघा, असे हे करायची, तयार करायची आपल्याला. तर ही डबल पट्टी तयार करायची आपल्याला. समजा ही डबल पट्टी मी कशी करायची तुम्हाला सांगते. तुम्हाला मी ठुशी शिकवलेलीच आहे, त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे ठुशीची डिझाईन. नसेल तर पहिल्या व्हिडिओ माझ्या तुम्ही बघून करू शकता. तर माझे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असतात त्या, ते बघू शकतात तुम्ही. ठीक आहे, आता हे बघा, हे 3 मणी ओळून इथे केला डबल पट्टीचा. आता 2च मणी ओळायचे आहे आपल्याला. हे 2 मणी ओळून असं हे तयार करायचे. एवढं मी तयार केलेलं आहे. आता आपल्याला जर म्हणजे नुसती ठुशी करायची असली, ठुशी करू शकतो. त्यामध्ये आपण ठुशीमध्ये तार घालू शकतो. ही ठुशी अशी जर केली आपण तयार,
तर याच्यामध्ये आपण तार घालू शकतो. मध्ये मध्ये इथे होल असताना पूर्ण तार जाते. तर लोखंडी तार जर घातली तर छान स्ट्रेट राहील. समजा नाही तर मग काडी आपण टाकू शकतो त्यामध्ये. आता ही बघा, मी ही काडी दाखवते तुम्हाला. हे बघा, आपण अशी काडी जर टाकली त्यामध्ये तर याच्यावरून आपण मणी गुंफणार आहे. मी तुम्हाला दाखवते कसे मणी घेतले पाहिजे असं. आता इथे एक मणी घ्यायचा आहे. हा एक मणी घेतला. या मण्यातून काढायचं. हे बघा, हा साईडचा मणी घ्यायचा आपल्याला. हा हे असं हे बघा. आता एक मणी अजून ओळायचा आहे. हा एक मणी ओढल्यानंतर हा याच्यातून या मण्यातून काढायचं. म्हणजे असं डिझाईन येणार. ठीक आहे, हे असं. तर याला जेवढं तुम्ही टाईट ओढणार तेवढी ती काठी त्यात टाईट होणार आहे. हे अशी. हे बघा, आता ही टाईट झाली त्याच्यात. ठीक आहे. आता पुढचं जसं हे करणार आपण, हा मणी घ्यायचा. हे बघा, हे असं करत जायचं. आता परत एक मणी घेतला की हा मणी घ्यायचा आणि इकडे परत, म्हणजे ही अशी ठुशी तयार होणार. तर ही काडी तशी तशी पॅक होणार त्याच्यामध्ये. आणि नसेल तर मग ठुशी, अशी ठुशी बनवा आणि त्याच्यामधून तार आपण असा घालू शकतो. असा लोखंडी तार जर असेल तुमच्याकडे तर तो आरामशीर जातो, इझिली जातात त्याच्यामध्ये. तार इझिली जाते. ठीक आहे. हे बघा, ही चारची डिझाईन बनवलेली आहे. ही चारची डिझाईन मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. आता आपण चौरंगच्या वेळेस पण शिकलंय ही डिझाईन. तर ती आपल्याला ही जी डिझाईन आहे ही 4 पट 6 पट डिझाईन करायची आहे. 6 याची करायची. 6 झाल्यानंतर हे दुसरं पण 6 घ्यायचं आहे आणि इथे एक एक मणी टाकून आपल्याला याला बंद करायचं आहे. चौरंगच्या वेळेस मी जसं शिकवलेलं होतं तुम्हाला तसंच बनवायचं आहे. तर आता मी तुम्हाला ही चौरंगचे एक इकडचा भाग करून दाखवणार आहे. हे बघा, आता मी हे कसं बनवायचं ते सांगते. इथे आपल्याला पहिले एक गाठ मारून घ्यायची आहे. इथे एक गाठ बांधायची आणि मग ते एक एक मणी टाकून, ठुशी कशी करतो आपण तशा प्रकारेच एक एक मणी टाकून आपल्याला हे करायचं आहे. आता यात एक मणी टाकणार आणि हा कोपऱ्यावरचा मणी घ्यायचा आहे. हे बघा, याचा. आता परत एक मणी घ्यायचा. परत एक मणी घेऊन, हे बघा, मी चौरंगच्या वेळी हेच डिझाईन शिकवलेली आहे. अशी तुम्ही डिझाईन तयार करा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याची लिंक भेटून जाईल. हे बघा, आता ही वरची डिझाईन कशी केली मी तुम्हाला सांगणार आहे. हे जे आहे इकडे जसं करेल तसंच या साईडनी पण एका करायचंय तुम्हाला, एक एक मनी करून. ठीक आहे, मी सांगते आता तुम्हाला. हे बघा, मी हे असं तयार केलेलं आहे. हे तुम्हाला तिन्हीकडनं करून घ्यायचं आहे. चारही बाजूने करायचे, ते पॅक करायचंय पूर्ण. आता मी वरचे मणी घेणार आहे. हे बघा इथले. तर हे 2 मणी इथले घेतले मी.
हे 2 मणी घेतल्यानंतर आता इथे 3 मणी ओळायचे आहे. हे 3 मणी ओळून याच्यातून असं काढून घ्यायचे. तर हे असं येईल. ते वरती जेव्हा आपण डिझाईन करू ते बरोबर होणार, असं स्ट्रेट राहणार आहे. ठीक आहे. हा पुढचा मणी घेतलाय एक. आता इथे 2 मणी ओळायचे. असं राहणार आहे. आणि हे इकडनं पण असंच करायचंय तुम्हाला, इथपर्यंत करायचं आहे. हे असे एक एक तीन तीन मणी ओळून नंतर 2-2 मणी ओळायचे. प्रत्येक ठिकाणी तसंच करायचंय तुम्हाला. आता हे बघा, याच्यावरती आपण एक चॉकलेटी मण्यांचा घेर करायचा आहे. असाच 6 नंबरच्या मण्याचा घेर करणार आहे. हे बघा, येस. पुन्हा 2 मणी. असं डिझाईन येतं. ठीक आहे. हे परत 2-2 मणी ओळून हे वरती घ्यायचं आहे. अशी आता परत 2 चॉकलेटी. बघा, ही अशी डिझाईन येते. आता आपण वरती घेणार आहे. हा, आता हे बघा, हा पण मणी घ्यायचा आहे आपल्याला वरचा इथला, आणि एक हे करायचे. आता बघा, हे 2 मणी मी ओढणार आहे. 2 मणी ओढल्यानंतर हे 3 मणी हे ओढणार आहेत आपण गोल्डन. 2 मणी पांढरे आणि 3 मणी गोल्डन असे ओळायचे आहे. आणि एक मणी इकडचा मधला सोडून द्यायचा, या पांढऱ्या मण्यातून काढायचे. हे 3 मणी इकडे सोडून द्यायचे आपल्याला. तर या एका मण्यातून आपल्याला सुई काढायची आहे. ही बघा, अशी. आणि एक मणी ओळायचा याच्यामध्ये पांढरा. हा पांढरा मणी ओढल्यानंतर यात पुन्हा या मण्यातून काढायचंय आपल्याला. हा बघा, याच्यातून
हे बघा असं असं डिझाईन तयार होत ते. तर हे असा भाग तयार होणार. हा इथे घेऊन हा खालचा पण मणी घेतला एक, तेव्हा आपल्याला ते टाईट होणार. ओके. हे बघा आता हा इथे इथे आपल्याला 10 नंबरचा मणी टाकायचा आहे. तर या मण्यातून असं हे घेणार आहे मी सुई आणि 10 नंबरचा मणी 10 नंबरचा मणी घ्यायचा आणि एक वरती छोटा मणी आपल्याला 6 नंबरचाही तो घ्यायचा आहे. हा मणी सोडून द्यायचा आणि या मण्यातून सुई बाहेर काढायची आणि इथून मध्ये मध्ये सुई घ्यायची मधल्या ह्याच्यात. ठीक आहे, अशी सुई घ्यायची आपल्याला. हे चांगलं आपण ओढलं तर छान टाईट होतं ते. हे बघा हे बघा आपण हे काडी टाकून ही ठुशी बनवलेली आहे. ठुशी बनवायची आणि त्यात काडी टाकून द्यायची. ठुशीची डिझाईन मी तुम्हाला शिकवलेलीच आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जाईल. हे बघा हे 4 आपल्याला बनवायचे आहेत. हे बघा हे वरचं छत आहे, तर त्याला आपण तारा टाकू शकतात. आणि समजा तारा नसेल तर काही पण स्ट्रेट राहण्यासाठी करायचंय आपल्याला बस. किंवा मग तुम्ही याच्यामध्ये खाली कॅनव्हास सुद्धा लावू शकता. हे बघा हे आहे ना, हे पूर्ण असं पॅक करायचं आहे आपल्याला. आणि माझ्याकडे जास्त वेळ नसतो म्हणून मी सिंगल राऊंडच केलेला आहे इथे. हा आपल्याला चौथा राऊंड 4 राऊंड पर्यंत घ्यायचा आहे. त्यानंतर हा चॉकलेटी राऊंड, हा छान मग उंच असा टोप येतो आणि हा असा तयार होतो. तर हे बघा हा पाळणा तयार, असा पाळणा तयार करायचा आहे. तर तुम्हाला इथे जे आहे हे असं मी जास्तीच केलेले आहे, ते बघून घ्या तुम्ही कसं केलेलं आहे. आणि आजूबाजूला थोडस एक एक घेर व्यवस्थित करायचा आहे आपल्याला आणि हा साईड पर्यंत आणायचा आहे. तर हे जे लाल मणी आहे, चॉकलेटी मणी, हे लावलेले आहे मी वरती, तुम्हाला लावायला शिकवलेले तसेच लावायचे आहेत. या लढी ज्या आहेत ह्या फक्त मच्छी धाग्यामध्ये ओळून इथून स्टार्ट केल्या आणि इथे आपण पॅक केलेले आहे, आतमध्ये वरती बांधून दिलेले आहेत फक्त. आणि ही खालची दोरी पण तशीच बांधलेली आहे. आणि हा षटकोन जे बनवलेले आहेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जातील. मी देवाऱ्याचं तोरण मध्ये पण शिकवलेले आहे षटकोन, त्या आधी पण शिकवलेले, बघून घ्यायचे. तर ह्या साईडला सुद्धा मी ठुशी करूनच तयार करूनच लावलेल्या आहेत, त्या पण तशाच लावायच्या. आणि याला टाचायचं काही जास्ती महत्व नाही आहे. अगदी कोणत्याही मण्यातून ओढलं तरी चालणार आहे. काही एक एक मणी टाकून करायचं नाही, काही नाही. तसाच दोऱ्यानी फक्त वायरनी पॅक करायचं आहे आपल्याला. हे षटकोन पण तसेच लावायचे आहे. नंतर मग एखाद्या पुठ्ठ्यावरती चिटकवून घ्यायचंय ते पूर्ण. हे बघा मी कसं लावलेलं आहे ते बघताय ना तुम्ही. तर ते तसंच प्रकारे तुम्ही पॅक करायचं आहे, व्यवस्थित गाठ मारायची आहे, मग ते ढिलं होणार नाही, नाहीतर मग ते निघून येईल. हा पाळणा आता तुम्हाला आवडला असेल तर बनवा, तुम्ही पण बनवा घरी. आणि तुम्हाला काही समजलं नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझ्या बघू शकता. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.